ग्रीन सिग्नल पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज प्रसाद खाडे तयार आणि स्ट्राइक एंड वरती स्वप्नील वाघमारे. वेगानं हा चेंडू आपण बघतोय स्वप्नील साठी टाकला गेला. प्रसादच्या माध्यमातून पहिला चेंडू यष्टरक्षकानं लीलया अडवलाय. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळाली. सुंदर हे व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याहूनही सुंदर प्रेक्षक वर्ग आपल्याला लाभलेला आहे. येरुणकर मामांच्या वतीनं या स्पर्धेला सजवण्यात आलं. मंडप डेकोरेटरचं काम त्यांनी पाहिलेलं आहे. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केलाय. परफेक्ट टप्प्यावरती चेंडू टाकला गेला पण फंबल पाहायला मिळाला. नजर आटी दुर्घटना घटी. टांगा पलटी घोडे परार. चेंडू गेला मोक्याच्या क्षणी सीमारेषा पार. धावा मिळतील 4. ठोक डीजे. जबरदस्त गीत डीजेने लावलं त्याबद्दल त्याचा आभार व्यक्त करूया. आणि समोर जी लाईट चालू आहे ना ती बंद करण्यासाठी मी आता प्रेक्षकांना विनंती करेल की कृपया बाईक वरती बसलेले जे प्रेक्षक आहेत धन्यवाद. तिकडे खेळाडूची नजर अडली आणि इथे डीजेची नजर अडली त्यामुळे धावा 4 आल्या आणि या 4 धावेनं धावांचा श्री गणेश या मॅच मध्ये होतोय. वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा गलीमध्ये या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं करताना सिंगल आली. एका धावेनं आता टोटल 5 धावसंख्येची नोंद होतीये. ती पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम ताकई संघाच्या माध्यमातून. नाणेफेकीचं कौल जिंकलं ते टीम ठाणे नावे संघानं आणि निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा. राजा हुकेरी यांनी मात्र या चेंडूला उंच खेळण्याचा प्रयत्न केला पण वेगानं मात्र बीट केलं या फलंदाजांना. थेट यष्टरक्षकानं टिपला झेल. पहिला गडी बाद होतोय राजाच्या नावानं. अर्थातच अभिराज्य करताना गोलंदाज. धावफलकावरती धावा असताना 5. डीजे. पंच महडचे रवी भोसले साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. रवी शेठ भोपी साहेबांना मी विनंती करेल माफी असावी. आपणास या व्यासपीठावरती निमंत्रण केलं जाते. आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय महडचे माजी सरपंच आहेत रवीजी भोपी साहेब आपलं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. डॉट चेंडूचा इशारा येतोय. 5 या आकड्यावरती स्कोर कार्ड स्थिर आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय नील वाघमारे. सुनील वाघमारे. वेगानं पुन्हा एकदा बीट केले ते फलंदाजाला. यष्टरक्षकानं उर्वरित काम पूर्ण करताना डॉट चेंडूची सांगता पहिलं षटक समाप्त झालं. स्कोर कार्डवरती 1 बाद. 5 ताकई संघाच्या धावांची नोंद. डीजे. होतीये. गोलंदाजी मार्गवरती आलाय गोलंदाज दिवेश पाटील. बघा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आत टाकायची आहेत आणि वेळ टाइम इतना अलर्ट झालाय. चुकून जरी पंचांच्या टप्प्यात आलात तर ते तुमचा कार्यक्रम हे पेनल्टीच्या जोरावरती करतील. त्यामुळे विनंती आहे ही स्पर्धा गेले कित्येक वर्ष मी देखील पाहतोय शिस्तीनं पुढे चाललेली आहे. त्यामुळे आपण
वेळ वाया घालू नका, वेळ खूप महत्वाची आहे. यानंतरची होणारी मॅच असेल विनर वर्सेस विनर. मी दोन्ही संघाच्या म्हणजे या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराला आणि आधी जिंकणाऱ्या कर्णधाराला विनंती करेल की आपण कुठे जाऊ नका. चेंडू टप्प्यात आला आणि तिथे मात्र कार्यक्रम केलाय. स्वप्नील वाघमारेनं केलाय शिकार. 6 धावा, षटकार. स्वप्नील पागलेलं स्वप्न निर्धार ट्रॉफीचं पूर्ण करताना लगातारचा केलाय वार. मिळतील धावा अर्धा डझन. पुन्हा एकदा षटकार आणि या षटकाराच्या जोरावरती टोटल 17 हा आकडा पूर्ण होताना डीजे उद्योजक महड यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. बघा, कोणत्याही क्षणी जर मैदानाच्या बाहेर बॉल गेला तर तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल, याची नोंद आपण घ्या. कोणत्याही क्षणी. निर्धार चषकाचा हा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये कोणत्याही क्षणी चेंडू तुटो फुटो गायब हो किंवा चुकून खिशात जाओ तरी नवीनच दिला जाईल. संतोष जोरकर यांना माहिती आहे आणि ते जोर लावलाय मी तर म्हणेल. स्वप्नील वाघमारेनं काय मारलाय. लागोपाठचा तिसरा षटकार. ठोक डीजे. संतोष जोरकर साहेबांनी आता पारितोषिक लावलंय कुंदन वाघुलेसाठी. जर इथे चौकार षटकार केल्यानंतर जर डान्स झाला तर तुमचा देखील कार्यक्रम होईल, तो 200 रुपयानं. 3 षटकार लागोपाठ आले स्वप्नीलच्या बॅटमधनं. टोटल धावा लागल्यात त्या 23. हाच का तो स्वप्नील ज्याला प्रसादनं बांधून ठेवलं होतं पहिल्या षटकामध्ये, पण आता त्यानं हात खुले केलेत. नॉन स्ट्राईक एंड वरती एक जबरदस्त फलंदाज आहे सुनील वाघमारे. पण इथे त्रिफळाची रिॲक्शन पाहायला मिळालं ते गोलंदाजाचं. तू 3 मारले, मी 1च मारणार. आणि त्यांनी टप्प्यावरती केला कार्यक्रम. दांडी केली गोल. आता डीजे पुन्हा एकदा संधी आहे. गाणं वाजवा ब्युटिफुल.